हवीस्वामी महाविद्यालयातील महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातील नामांकित प्राध्यापक तथा उदगीरचे सुप्रसिद्ध योग शिक्षक कैलासवासी गंगाधरराव सुपारे सर यांच्या 7व्या पुण्यस्मरणानिमित्त आपण या ठिकाणी जमलो आहोत. या आदरांजली सभेसाठी उपस्थित उदगीरचे सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ आदरणीय डॉक्टर पटवारी साहेब, मंचावरती उपस्थित श्री हवीस्वामी महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर दत्ताहरी हुंडराव सर, धनराज बिरादार सर, श्री हवीस्वामी महाविद्यालयाचे माजी ग्रंथपाल बाबुराव माशाळकर सर, उपस्थित सर्व आदरणीय गंगाधरराव सुपारे सर यांच्यावरती भरभरून प्रेम करणारे सर्व या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर. तसं पाहिलं तर सुपारे सर उदगीरला आले, श्री हवीस्वामी महाविद्यालयाचा रसायनशास्त्र विभाग समृद्ध करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आजही मला आठवतं सन 2007 साली जेव्हा मी श्री हवीस्वामी महाविद्यालयामध्ये जॉईन झालो, तेव्हा सरांच्या मागे जेव्हा ॲडमिशनचा पिरियड असायचा, जून महिना असायचा, त्यावेळेस किमान 60-70 पालक महाविद्यालयामध्ये सरांच्या मागे असायचे. आज सरांना जाऊन 7 वर्षे झाली. 31 मे 2019 साली त्यांचं हृदयविकाराने दुःखद निधन झालं. आज पावलोपावली आम्हाला गंगाधरराव सुपारे सरांची आठवण होत असते. आज महाविद्यालयामध्ये विद्यार्थी संख्या जर पाहिली तर प्रकर्षानं सुपारे सरांचा जो जनसंपर्क होता उदगीरमध्ये, लहानापासून ते ज्येष्ठापर्यंत, आपल्याला माहिती आहे की ज्येष्ठामध्ये तर ते अधिक रमायचे. एक सामाजिक कार्य जे त्यांनी हाती घेतलं होतं, उदगीरकरांना शैक्षणिक, सामाजिक आणि आरोग्य क्षेत्रामध्ये ज्यांनी काम केलं ते गंगाधरराव सुपारे सर, त्यांची उणीव आपल्याला प्रकर्षाने जाणवत असते. जेव्हा 2014 साली माझं सिलेक्शन कायमस्वरूपी कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक म्हणून महाविद्यालयामध्ये झालं, तेव्हा ते कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक होते आणि माझ्यासाठी त्यांनी, माझ्या नियुक्तीसाठी ज्यावेळेस त्या ठिकाणी असंख्य अशी स्पर्धा होती, बरेच लोक डोनेशनचे मोठे आकडे घेऊन समोर होते, पण गंगाधरराव सुपारे सरांनी माझ्यासारख्या एका सामान्य गरीब शेतकरी कुटुंबातून आलेल्या कॅन्डिडेटच्या मागे ते सक्षमपणे उभे राहिले. एवढंच नाही तर माझे जे ज्येष्ठ सहकारी आहेत, आपल्याला माहिती आहे सुप्रसिद्ध विचारवंत व्याख्याते डॉक्टर दत्ताहरी हुंडराव सरांनाही उदगीरला आणण्याचं काम आदरणीय गंगाधरराव सुपारे सरांनी केलं. जेव्हा त्यांचं दुःखद निधन झालं, मी आणि त्यांचे चिरंजीव लाडके सरांकडे तेव्हा त्यांची फाईल बनवत होतो, तेव्हा लाडके सरांनी सुद्धा सुपारे सरांच्या फाईलचे पैसे मी का घ्यावं, ज्या माणसांनी उदगीरच्या आरोग्यासाठी अविरतपणे काम केलं अशा माणसांच्या फाईलचे मी पैसेही घेणार नाही, अशी भूमिका. म्हणजे आपल्यातच नाही तर उदगीरकरांच्या मनामनामध्ये गंगाधरराव सुपारे सर आहेत. अत्यंत तळमळीचे, प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये. मला चांगलं आठवतं, जर एखाद्या सुखद प्रसंगामध्ये ते कदाचित येत नसतील, पण दुःखद प्रसंगामध्ये मात्र आम्हा सर्वांना घेऊन ते त्या ठिकाणी हजर राहायचे. हे त्यांच्या आयुष्याचं एक वैशिष्ट्य होतं. त्यांच्या एक व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ज्या ठिकाणी दुःखद प्रसंग झालेला आहे त्या ठिकाणी आम्हा सर्वांना एकत्रित करून एखादी गाडी बांधून ते त्या ठिकाणी हजर राहत असे. संकट काळामध्ये, दुःखद प्रसंगामध्ये आठवणारं नाव म्हणजे गंगाधरराव सुपारे सर होतं. त्यांच्या बाबतीत मला असं म्हणावंसं वाटतं की आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाव्यातला सूर जैसा ओठातुनी ओघळावा, जिजोनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा, ही धावत्या जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा. अत्यंत ही दुःखद घटना 31 मे 2019 या दिवशी घडली. आमच्यासाठीच नव्हे तर हवीस्वामी परिवारावरती सुद्धा एक मोठं दुःखाची छाया सुपारे सरच्या जाणीवेने झालेली आहे. त्यांची पोकळी आज त्यांचे चिरंजीव बहुतांशी भरून करण्याचा प्रयत्न करत आहात. आपण सर्वजण त्यांच्या पवित्र पावन स्मृतीस आदरांजली वाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात. त्यांचं कार्य आपण आदरणीय स्वामी सर असतील, मठपती सर असतील, आपण सर्वजण पुढे घेऊन जात आहात याचा मनस्वी आनंदी वाटतो. सुपारे सरांना मी या ठिकाणी आमच्या परिवाराच्या वतीनं या 7व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र आदरांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.